अजित पवारांच्या विमान अपघातावरून नवनवीन आरोप केले जात आहेत। रोहित पवारांनी अजितदादांचा घात झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे। रोहित पवारांच्या दाव्याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही दुजोरा दिलाय। या आरोपादरम्यान विमान अपघाताची शॉकिंग अपडेट समोर आली आहे। बारामतीमधील विमान अपघातामधील ब्लॅक बॉक्स जळालाय, त्यामुळे डेटा रिकव्हर करायला अडचण येते आहे। ब्लॅक बॉक्समधील पुरावा नष्ट झाला का अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे। अजित पवार विमान अपघात प्रकरणातही राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले। ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण येत असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले। ब्लॅक बॉक्स परदेशात रिकव्हर होणार आहे, त्यामुळे लवकरच विमान अपघाताची माहिती मिळणार असं समजते। आम्ही तोवर वाट पाहू, पण त्याआधी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरातून किती वाजता आणि कुणाच्या गाडीत निघाले, कोणत्या रोडवर ट्रॅफिक जाममध्ये अडकले, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व या पायलटचा 28 जानेवारी 2026चा दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्या, अशी विनंती अमोल मिटकरी यांनी केली आहे। अजित पवार विमान अपघात तपास प्रकरणी महत्त्वाची अपडेट हाती आली आहे। विमानाच्या एअरवर्थीनेस म्हणजेच हवाई प्रवास क्षमता आणि विमानाची उड्डाण योग्यतेबाबत तपास होणार आहे। DGCA कडून विमानाच्या एअरवर्थीनेस आणि ऑपरेशनल कंडिशनबाबत समांतर चौकशी सुरू होणार आहे। तपासाअंती ते विमान उडण्यासाठी सुरक्षित होतं का याबाबत स्पष्टता येणार आहे। या तपासणीला पुढील 10 ते 15 दिवस लागण्याची शक्यता आहे। तपास यंत्रणेकडून खाजगी विमान कंपनीच्या विविध कागदपत्रांची पडताळणी होणार आहे।